चषक आज लागलाय गाजायाला, श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला। बाबा कदम पुरस्कृत चषक भरविला, युवा प्रतिष्ठान अध्यक्ष सुधीर शेलारी आयोजन केला। मान्यवर सारे जमलेत आज क्रिकेटचे सामने पाहायला, मान्यवर सारे जमलेत आज क्रिकेटचे सामने पाहायला। श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला, श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला। दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला, दत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडीचा आयोजक झाला। श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला, श्री दत्त चषक आज लागलाय। संघ या चषकामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते। बी ग्रुप मधून सेकंड मॅच आजच्या दिवसातील या ठिकाणी आपण पाहतोय। सामन्याला सुरुवात होतीये। सागर पहिला चेंडू या ठिकाणी पॉवर प्लेचा टाकण्यासाठी सज्ज। पहिल्या चेंडूवरती स्वागत केले आ बैल मुझे मार, या ठिकाणी स्वागत केले षटकाराने। अगदी आल्या आल्या आपण ज्या पद्धतीने पाहतो ना, मैदानाच्या आतमध्ये सेट होऊन आलाय आणि काम देखील मैदानाच्या आतमध्ये फिट करताना पाहायला मिळतोय। हाफ ट्रॅकर चेंडूला अगदी आउट ऑफ द पार सीमारेषे बाहेर पाठवले 6 धावांसाठी। पहिल्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळतोय। आज खऱ्या अर्थानं हा देखील फटका चांगला आहे पॉइंट क्षेत्रामध्ये, तिथे मात्र डिक्लेअर झोन आहे। एक धाव मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल। समुद्र ओलांडायचा असेल ना तर किनाऱ्यावर उभं राहून पानाकडे पाहत राहणे पुरेसं नाहीये, तर त्या समुद्रात उडी घ्यावी लागते आणि समुद्राची खोली मोजावी लागते। समुद्राच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळत आहेत आणि या खेळपट्टीवरती आज जर पाहिलं तर अक्षरशः फलंदाजांची आतषबाजी षटकार चौकारांची पाहायला मिळते। मागच्या मॅच मध्ये पाहिलं ऋतिकची फलंदाजी, आता मात्र इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय। पहिला चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर मात्र गोलंदाजानं कमबॅक केले, थांबवलंय निखिलला। हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सागरचं देखील कौतुक करावं लागेल। मात्र चेंडू चांगला आहे, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडूला या ठिकाणी फटकावलंय। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल, तिथे मात्र एक धाव आपण पाहू शकाल। एका धावेबरोबर संघाचा धावफलक जाऊन पोहोचतंय 8 या अंकावरती। फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला अटॅक केलाय, टिप और टॅक जसं तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतंय। एका दिशेला शेर तर दुसऱ्या दिशेला सव्वा शेर। एका दिशेला गोलंदाज आक्रमक होताना पाहायला मिळत होता, तर दुसऱ्या दिशेला आपण पाहतोय फलंदाज निखिल देखील आक्रमण करताना पाहायला मिळतोय। सकाळचं सत्र म्हणलं की थंडगार वातावरण, आणि या थंडगार वातावरणामध्ये जर पाहायला गेलं तर अगदी फलंदाज आपण पाहतोय अगदी या ठिकाणी चांगली फटकेबाजी गरमागरम
या ठिकाणी फटकेबाजी करत असताना फलंदाज देखील या ठिकाणी आपण अगदी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. प्रत्यक्षात जर पाहिलं तर ऋतिक यांनी गोलंदाजाची थंडीच उडवून दिली होती मागच्या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल. 1 षटकांचा खेळ संपला. 1 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 14 या अंकावरती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी टाकण्यासाठी आपण जर पाहिलं तर सज्ज होतोय. राहुल या ठिकाणी फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थानं मामुर्डी संघ प्रथमतः टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कितपर्यंत योग्य ठरेल तो देखील आपण पाहणार आहोत. चांगला फटका आहे इथे. कार्पेटच्या साह्याने चेंडू चाललाय लेग साईडला. तिथे मात्र काय घडतंय. 1 धाव मात्र या ठिकाणी अंकित केली जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये थोडासा व्यत्यय आलाय. त्या ठिकाणी आपण नक्कीच पाहू शकाल. जो पंचांचा निर्णय असेल तो मात्र अंतिम धरला जाईल याची नोंद घ्या. आणि जो पंचांचा निर्णय आहे तो आमच्यापर्यंत नक्कीच पंच देखील सांगतील. हा चेंडू मात्र 1 धाव आणि 9+2 म्हणजे इथे 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. गोलंदाज थोडासा या ठिकाणी निराश आपल्याला पाहायला मिळतोय. 17 नंबरची जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये जो खेळ करतोय राहुल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मामुर्डी संघाकडून. सावली संघ मात्र या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असताना पहिलं फ्री हिट असणार आहे. चेंडू आहे फ्री हिट. या ठिकाणी पहा फ्री हिटची संधी. समोरच्या दिशेला अटॅक. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषे पार. इथे पाहायला मिळतोय चौकार. 4 धावेने स्वागत केलंय. फ्री हिटच्या चेंडूला अगदी सीमारेषे पार फटकावण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. विनय याच्या बॅटिंगमधून चौकार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय अगदी सजवताना या ठिकाणी राहुलला पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू पॉइंटच्या बाजूने अगदी चेंडूला फटकावलंय. चटका दिलाय. इथे मात्र काय होतंय पंच सांगतायत की चेंडू बॅक टू बॅक. दुसरा चौकार या ठिकाणी आपण पाहतोय विनयाच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतोय. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवो अथवा न ठेवो पण मित्रांनो हे जीवन जगत असताना प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी करत असताना तुमच्यावरती विश्वास अधिक दृढ असायला हवा. इथे विश्वासाने खेळी करत असताना आपण दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय वाईट यॉर्कर चेंडू हाताळलाय. डॉट चेंडूची सांगता आपण या ठिकाणी पाहिलं तर पाहायला मिळते. राहुल याचं कौतुक केलं जाईल. कमबॅक केलंय राहुल यांनी देखील. आज क्षमता आहे राहुलकडे. स्वतःवरती विश्वास आहे. तो विश्वास मात्र इथं साध्य करावा लागेल. सार्थक करावा लागेल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. 2 लगातारचे चौकार आले. त्यानंतर गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळाले आणि 2 चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळालेत. म्हणजे जशास तसं उत्तर गोलंदाज फलंदाजाला देखील देताना पाहायला मिळतोय. ही रणनीती असते क्रिकेटमध्ये. ज्या वेळेला तुमच्यावरती अटॅक होतो त्यावेळेला शांत डोकं ठेवून तुम्हाला गोलंदाजी टाकावी लागते. समोरचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. चौकार इथे पाहायला मिळेल. या 4 धाव्यांबरोबर संघाचं जर धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. 70 धावांचं टार्गेट उभं करू असं संघनायक यांनी सांगितलं होतं. परंतु आज या ठिकाणी त्या धावांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न असेल का. ओपनर जोडी अगदी संघर्ष करते. ओपनर जोडी तुम्हाला फोडायची असेल ना तर इथे मात्र तुम्हाला परिश्रम मेहनत ही घ्यावी लागेल. ती मात्र या ठिकाणी मामुर्डी संघाला
फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, अगदी सीमारेषे पार येतोय. पॉवर प्लेचं षटक होतं आणि या पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा घेत असताना विनय आणि आपण पाहतोय निखिल मात्र या ठिकाणी सक्सेसफुल होत आहेत. 2 षटकांचं जर पाहिलं तर या ठिकाणी खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 16च्या सरासरीने 32 या अंकावरती. दोन षटक संपले. तिसरा षटक या ठिकाणी अगदी गोलंदाज आपण गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षण या ठिकाणी विखुरले गेले. अर्थातच जे पॉवर प्लेची 2 षटकं होती ती या ठिकाणी कंप्लीट झाले. त्यानंतर आपण पाहाल क्षेत्ररक्षण अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजीसाठी येताना संदीप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. समोर फलंदाज पाहिला तर निखिल ज्याच्या बॅटिंगमधून 2 ब्लास्ट पाहायला मिळालेत. इथे मात्र लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच सांगतायत की वाईट कॉल. एक धाव मात्र धावफलकावरती ऍड केली जाईल. दोन्ही संघ आज पाहायला गेले तर अगदी आजूबाजूला असणार हे दोन्ही संघ मोहाट आणि मामुर्डी आणि सावली हे दोन्ही संघ आज पाहिलं तर आपल्या सावली तालुक्यातील हे दोन्ही संघ. इथे मात्र चांगला क्लास दाखवलाय गोलंदाजाने. अगदी फलंदाजाला कुठेही मोठा फटका खेळू दिला नाहीये. अगदी क्रिकेट मधला एक चांगला चेंडू म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. तो चेंडू या ठिकाणी हाताळला आणि फलंदाजाला कुठली मुवमेंट घेता आली नाहीये. चेंडूला अगदी हलक्या हाताने खेळून काढलं आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. निखिल आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सावली संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. हवाई मार्गाने पाठवलाय. हवाई मेल. षटकार 6 धावांसाठी. श्रीदत्त चषक 2024चा हा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दुसऱ्या दिवसातील या ठिकाणी दुसरी मॅच पाहतोय. सावली विपक्ष मामुर्डी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. स्टेट द ग्राउंड फटका आहे. कार्पेट या साह्याने चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत बघता बघता दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थ्रो चांगला होता. कदाचित त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गोलंदाजाने थ्रो अडवला असता तर कदाचित त्या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण झाला असता. फटका समोरच्या दिशेला जर पाहिला तर चांगला आहे. 1 हँडेड फटका या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. थ्रो मात्र खराब पाहायला मिळतोय. आणि येथे जर पाहिलं तर अगदी चांगलं क्षेत्ररक्षक मी म्हणेन मामुर्डी संघाकडून 17 नंबर 17 नंबरची जर्सी घालून ज्याने आपल्या संघासाठी इथे मात्र एकच धाव घेतली म्हणजे 3 धावा मात्र महत्वपूर्ण या ठिकाणी वाचवल्यात. अंकुशाचं कौतुक केलं जाईल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नजर हटवली नाहीये. चेंडूवरती अगदी शेवटच्या क्षणी हात घातला आणि तिथे मात्र कॅच सुटला तरी देखील 3 धावा वाचू शकले. इथे मात्र चांगली गोलंदाजी आहे. काय घडतंय. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण चांगलं पाठीमागे. विकेट किपर याचं कौतुक केलं जाईल. असं वाटलं होतं कदाचित 1 धाव काढण्यामध्ये यशस्वी होऊ विनय येना, परंतु विनय येना माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालंय. आता मात्र या ठिकाणी सावली संघाला एसटी रक्षक आपण पाहतोय सागर आहेत पाठीमागे. कौतुक केले जाईल. जोडी फोडण्यामध्ये यशस्वी झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय निखिलला साथ देण्यासाठी. गोलंदाज संदीप चांगली गोलंदाजी करतोय. 1 षटका त्यांच्या ओव्हरमध्ये आलाय. इथे मात्र क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. यॉर्कर लाईनचा चेंडू 1 धाव मात्र कंप्लीट आहे. तुतुमय झालाय. दुसरी धाव प्रयत्न होईल का. सक्सेस झालाय. निखिल याचं कौतुक केलं जाईल.
ज्या रनिंग मध्ये त्या रेंज मध्ये रनिंग मध्ये करतोय ना, तो मात्र निखिल आपल्या संघासाठी एकेरी धावा घेत असताना दुहेरी धावा म्हणजे 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय झाली का 3 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. 3 षटकांच्या अखेरीस संघाचं धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्या 44 या अंकांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नवीन गोलंदाज आपण पुन्हा एकदा पाहू शकाल, ज्याने पहिलं दुसरं षटक हाताळलं. राहुल संघाचं या ठिकाणी 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जीवनाचे यशस्वी जीवनाचे 4 सूत्रे मित्रांनो तुम्हाला सांगतो. मेहनत केली तर तुम्हाला धन मिळेल, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते आणि आदर केला तर तुमचं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नाव हे सातत्यपूर्ण घेतलं जातं. म्हणजे तुम्ही क्रिकेट हा खेळ आदराने खेळा, मेहनत करा, संयम ठेवा आणि गोड देखील बोला. जे आपले विरोध असतील त्यांच्याशी देखील समंजसपणाने तुम्ही राहिला तर नक्कीच क्रिकेटमध्ये आपलं नातं गोतं हे आपण सातत्यपूर्ण चांगलं जोपासतो आणि हेच क्रिकेटमधून खूप सारं आपल्याला शिकायला देखील मिळतं. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न इथे मात्र निखिल पाहतोय. क्षेत्ररक्षण तिथे झालंय. 1 धाव मात्र कंप्लीट होतीये. थ्रो देखील आपण पाहायला तर चांगला आहे. कुठेतरी या ठिकाणी संघर्ष केला जातोय दोन्ही संघाकडून आपण पाहतोय. सावली संघ आणि मामुर्डी संघ. मामुर्डी संघ आज जर पाहिलं तर टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुठपर्यंत यशस्वी ठरतोय मामुर्डी संघ या स्पर्धेमध्ये हे देखील आपण पाहू शकाल. इथे मात्र पहा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू रिलीज केलाय आणि या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. राहुल याचं कौतुक केले जाईल. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांच्यावरती देखील आपण पाहिलं तर 1-2 नव्हे तर 4 चौकार दुसऱ्या षटकामध्ये आले होते. त्यानंतर मात्र इथे 4थं षटक टाकत असताना एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी थांबवून ठेवले. फलंदाजांना बीट केलाय. चेंडू मागद निघून चाललाय. अगदी वेगवान टाकलेला चेंडू. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर निखिल आहे. याला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. स्ट्राईक वरती नक्कीच आपण पाहतोय नवीन बॅटर अक्षय. याला सूर गवसला नाहीये आणि आता मात्र तिथे त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र राहुल. हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये. झेलची संधी. झेल टिपला जाईल का? खेळ संपला जातोय. फलंदाज त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विनय मात्र होते. झेल मात्र अतिशय चांगला टिपलाय आणि फलंदाजाचा विकेट देखील मिळवलाय. कौतुक केलं जाईल गोलंदाजाचं, कौतुक केलं जाईल क्षेत्ररक्षकाचं. गोलंदाजाला हीच हवी असते मित्रांनो साथ क्षेत्ररक्षकाची. ती साथ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. विनय देत असताना राहुलच्या खात्यामध्ये विकेटचं मात्र पतन पाहायला मिळते. धावसंख्या आपण जर पाहू शकाल 4 षटकांची मॅच संपली आहे. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 47 अर्थातच 47 धावा. 2 गडी बाद 47. शेवटचे षटक अंतिम षटक अंकुश यांच्या खांद्यावरती आपण पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झालाय वैभव, ज्याच्या नावामध्ये वैभव आहे. आज वैभवला देखील चमत्कार या ठिकाणी करावे लागतील. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, परंतु निखिल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जो स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज सलामीवीर फलंदाज या ठिकाणी पाहू शकाल. इथे मात्र थोडासा चेंडू खाली राहिला आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, उसळी घेतली नाहीये. चेंडू अगदी निर्धाव पाठीमागे सागर आहे त्यांच्या हातामध्ये जाऊन गुलदस्त्यांमध्ये जाऊन पोहोचलाय. डॉट चेंडू पाहायला मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, परंतु चुकी करतायत क्षेत्ररक्षक पाठीमागे सागर. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती वाईट प्लस डी च्या स्वरूपात इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एक चेंडू खराब, एक चेंडू चांगला आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाला. रणनीती आखली जाते. फलंदाज आपण पाहिलं तर निखिल मात्र एक तडाखेबाज फलंदाज पाहतोय.
इथे मात्र लेग स्टंप सोडून पुन्हा एकदा चेंडू बाहेर चाललाय. पंच सांगतायत की हा देखील खराब चेंडू आहे. पंचांचा अगदी दोन्ही हात समांतर पाहायला मिळत आहेत आणि धाव मात्र या ठिकाणी अवांतर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 50 झाली आहे. 50 पूर्ण झाली आहे संघाची. टाळ्या उद्या या संघासाठी. फटका चांगला आहे, लेग साईडला खेळला आहे. तिथे मात्र पाहायला मिळेल डिक्लर झोन आहे. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. ज्या संघनायकाने मला टॉस का बॉस मध्ये सांगितलं होतं 70 धावांपर्यंत पोचू, तिथपर्यंत मसल मारू शकला नाहीये, परंतु अजूनही मसल मारू शकतो कारण की या षटकातले अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 4. फुलटॉस चेंडू आहे. समोरच्या दिशेला अटॅक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु इथे मात्र चुकी केली आहे. आणि आता काय घडतंय, फलंदाज मात्र या ठिकाणी डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. काय क्लास दाखवलाय, काय गोलंदाजी दाखवली. इथे मात्र कौतुक केलं जाईल अंकुशाचं. अंकुशाने अंकुश लावलाय तो मात्र निखिलच्या फलंदाजीला आणि इथे मात्र डगआउट पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय फलंदाज. आपण पाहतोय अंकुश बॅक टू पवेलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. संतोष पाटणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला त्याने थ्रो मात्र चांगला टाकला आणि त्यानंतर मात्र निखिलला माघारी पाठवण्यामध्ये यश आलंय. इथे मात्र पहा काय क्लास आहे. फलंदाजचं बोट आकाशाकडे पाहायला मिळेल. लेग बी बॉलची अपील होती आणि इथे मात्र अपील जोरदार केली क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाने आणि आपण पाहतोय आल्या पावरीने माघारी पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज फलंदाजाला संतोष पाटणे यांना. पहा क्लास अगदी सुंदर गोलंदाजीचं प्रत्यक्ष प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंकुश मात्र प्रत्येक फलंदाजांवरती अंकुश लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे आलोय मी. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने टाकला चेंडू आहे. इथे काय घडतंय, डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर शेवटचे षटक आहे. शेवटचे चेंडू या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. अंकुश याचे लगाम लावलाय धावांवरती. अंकुश लावलाय धावांवरती. इथे मात्र झगडून ठेवलंय आणि सुंदर क्षेत्ररक्षण डीच्या स्वरूपात पाठीमागे एक धाव अंकित केली जाते. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 आणि 54 धावांचं या ठिकाणी टार्गेट उभं केलंय. ते मात्र या ठिकाणी आमदार शिवेंद्र राजे क्रिकेट असोसिएशन जावळी तालुक्यात आमदारांना मिळतोय मान सन्मान. नवी मुंबई नगरीत महासंग्राम क्रिकेटचा रंगला. नवी मुंबई नगरीत महासंग्राम क्रिकेटचा रंगला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला.
चषक आज लागलाय गाजायाला, श्री दत्त चषक आज लागलाय गाजायाला. बाबा कदम पुरस्कृत चषक भरविला, युवा प्रतिष्ठान अध्यक्ष सुधीर शेलारी आयोजन केला. संघ धावसंख्या अगदी 53 झाली आहे. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र या ठिकाणी मामुर्डी संघाला. ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फलंदाज आपण पाहतोय मामुर्डी संघाकडून सुधीर आणि सागर आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईकला राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच अगदी चालू होणार आहे. अगदी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी गोलंदाज जर पाहायला गेलं तर निखिल पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. निखिलने देखील डावाची सुरुवात केली होती फलंदाजीसाठी आपण पाहिलं तर. त्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजी केली आणि त्यानंतर गोलंदाजी देखील या ठिकाणी निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं डेकोरेशन देखील आज या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. आलेल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी करंडी ग्रामस्थ करंडी क्रिकेट क्लब संघाने खूप सारी मेहनत घेतली आहे. एवढी मोठी स्पर्धा करायची म्हटलं तर खूप सारे दिवस मेहनत करावी लागते. आणि आज या मेहनतीचं फळ या करंडी ग्रामस्थांना करंडी क्रिकेट टीमला आपल्याला पाहायला मिळेल. आज या क्रिकेटच्या रंगारंगा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघादरम्यान मॅच या ठिकाणी सावली विरुद्ध मामुर्डी. सकाळचं सत्र अगदी शांत वातावरणामध्ये चाललेली मॅच आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कोणी गाडी पार करायची नाहीये. विनंती असेल, आजचा दिवस फायनल डे आहे. ज्या कोणाच्या मैदानाच्या आतमध्ये गाड्या आहेत त्यांना कृपया विनंती असेल की आपण कृपया त्या कार्स आपण बाहेर पार करायच्या आहेत. आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. निखिल स्ट्राईकला आपण पाहू शकाल सागर. आज सागरला चांगला खेळ करावा लागेल. जी पॉवर प्लेची 2 षटकं आहेत ना त्यामध्ये धावा जमा करण्यामध्ये यशस्वी जर या ठिकाणी मामुर्डी संघ झाला ना तर रफ अँड टफ मॅच आपल्याला देखील पाहायला मिळेल. ज्या पद्धतीची पहिली मॅच आपण पाहिली, मोठी धावसंख्या होती चेस करत असताना, त्या ठिकाणी जर पाहिलं तर मोहाड संघ अतिशय चांगला खेळ करत त्या धावसंख्येपर्यंत पोहोचला. सेकंड फलंदाजी करत असताना इथे मात्र पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. समोरच्या दिशेला आम्ही पाहतोय युट्यूबचा कॅमेरा जिथे लागलाय तिथे चेंडूला भिरकावून दिलंय. 6 धावांसाठी येतोय षटकार. श्री दत्त चषक 2024 पर्व क्रमांक आपण पाहतोय पहिलं. आणि या पहिल्या पर्वामध्ये दुसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती आपण षटकार पाहायला मिळतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू इथे मात्र फसवलंय आणि येथेच मात्र जशास तसं उत्तर देखील गोलंदाज आपल्याला देताना पाहायला मिळतोय. पहा बॉडी लँग्वेज गोलंदाजची पहा. इथे मात्र मी म्हणेन सागर लेफ्ट हँड फलंदाज होता, स्वागत केलं होतं गोलंदाजचं. आणि इथे काय फसला त्याचं देखील मी तुम्हाला कारण सांगेन. कारण की फुलटॉस चेंडू होता. या फुलटॉस चेंडूला त्यांना मारायचं होतं कव्हर आणि पॉईंटच्या मधून. आणि तिथे मात्र ज्या पद्धतीचा वेग होता ना तो वेग मात्र पटकन चेंडू चटकन निघून गेला. जोपर्यंत बॅट त्यांची खाली राहिली आणि त्याच्या अगोदर चेंडूने एस्टॅनवरती जाऊन आदळला.
म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला सावध पद्धतीने खेळ करावा लागतो आणि सावध असतानाच तिथे मात्र तुम्हाला तीक्ष्ण नजर देखील चेंडूवरती ठेवावी लागते. अतिशय वेगाने टाकलेला हा चेंडू होता. अगदी डोळ्यांची पापणी लवण्याच्या अगोदर चेंडूने घात केला आणि यष्टांवरती जाऊन आदळला. एक 2 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळते. आता मात्र चांगला फटका आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू झेलची संधी. इथे काय घडतंय? झेल मात्र टिपला जातोय. फलंदाचा खेळ देखील संपला जातोय आणि इथे मात्र कौतुक केलं जाईल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी छोटासा क्षेत्ररक्षक आहे आज आपल्या संघासाठी खेळतोय आणि गोलंदाजाला देखील नक्कीच या ठिकाणी आत्मविश्वास वाढवण्याचं काम हा छोटासा क्षेत्ररक्षक देखील करताना पाहायला मिळतोय. उद्याचं भविष्य हे आपल्या संघाचं भविष्य या युवा खेळाडूंच्या हातामध्ये आज चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला पाहायला मिळते. 45 नंबरची जर्सी घालून अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षकाला पाहू शकाल. नवीन बॅटर आपण पाहतोय सुधीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि इथे मात्र पहिली आपण जर पाहिलं तर सागर आउट झाला. त्यानंतर अंकुश हा देखील फलंदाज माघारी परतलाय. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुलच्या साथीला सुधीर मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथे मात्र पहा चांगला चेंडू आहे. अगदी समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. कोणतीही धाव नाहीये. इथे मात्र सावध खेळी करावी लागेल ती मात्र मामुर्डी संघाला. ज्या अर्थी आपण पाहिलं पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. इरादे स्पष्ट केले होते परंतु तिथे मात्र सांभाळून खेळावं लागणार होतं आणि घात घेतला. विकेटचं पतन पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र गोलंदाजाने या ठिकाणी फलंदाजांवरती प्रेशर आणण्याचं काम करताना निखिलला पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. तिथे मात्र डीप स्क्वेअर लागला. चेंडू चालला आहे. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत लागली आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर डीप मिड विकेट मधून जो क्षेत्ररक्षक होता तो मात्र धावत आला. चेंडू पर्यंत पोहोचला. तोपर्यंत मात्र इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. राहुलला स्ट्राईक वरती येणं खूप गरजेचं आहे. 17 नंबरची जर्सी घातली ज्याने 2 षटकं हाताळलेत. राहुल याने आज संघ अडचणीत आहे. अडचणीतून तुम्हाला मार्ग शोधावे लागतात मित्रांनो. आज कित्येक वेळा आपण पाहतो संघ अडचणीत असतो त्यावेळेला खूप साऱ्या अडचणीला सामोरं जावं लागतं आणि तिथे मात्र आपला चांगला खेळ करावा लागतो. इथे मात्र पाहिलं तर पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय निखिल याचं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 9 या धावसंख्येवरती. चोपन्न धावांची गरज आहे. 10च्या सरासरीने जरी हा संघ खेळतोय तरी देखील विजयाकडे पोहोचू शकेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहत आहे संतोष पाटणे मॅन फ्रॉम सावली संघाचा संघ नायक गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अगदी मलिंगाची स्टाईल ज्यांचे केस आपण पाहतो ज्याप्रमाणे संतोष पाटणे यांना देखील आपण पाहतोय. श्रीलंकेचा मलिंगा म्हणून ज्यांची ओळख आहे. इथे मात्र चांगला फटका आहे. चाबूक शॉट दिलाय. चेंडू चाललाय इथे सीमारेषे पार येतो या ठिकाणी. श्री दत्त चषक 2024 चौकार 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 4 धावा स्वागत केले फलंदाजाने या ठिकाणी. गोलंदाज आपण पाहिलं तर संतोष पाटणे. सुधीरच्या बॅटीमधून एक चौकार आलाय. 7 मात्र द्यावी लागेल या ठिकाणी सुधीर याला. राहुल मात्र नॉन स्ट्राईकला आहे. फटका चांगला आहे. इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू. विकेटचं पतन पाहायला मिळते. 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक धावत गेले. चेंडूपर्यंत पोहोचले. कोणतीही चुकी केली नाहीये. शेवटपर्यंत नजर हटवली नाहीये. दुर्घटना मात्र घडली जाते. धोक्याची घंटा या ठिकाणी आपण पाहतोय. मामुर्डी संघाला 3रा धक्का आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
मामुर्डी संघ आज खऱ्या अर्थाने चांगला खेळ करते, परंतु राहुल नॉन स्ट्राईक एंडला कितपर्यंत थांबणार हे देखील महत्वाचं आहे. राहुलला स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे असे आम्हाला मामुर्डी प्रेक्षक सांगतायत आणि खूप मोठी अपेक्षा आहे मामुर्डी संघासाठी. इथे मात्र पहा स्वागत केले, चांगली गोलंदाजी विलास पाटणे यांचे आपण पाहतोय. संघाचे संघनायक खलनायक म्हणून ओळखलं जातं. आज आपला संघ अडचणीत आहे, या अडचणीतून मार्ग शोधता शोधता आपण पाहतोय. विलास मात्र कामगिरी चांगली करतोय. राहुल मात्र एकाएकी शांत नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. मंत्र द्यावे लागतील आपल्या साथीदाराला आणि तिथे मात्र राहुलला स्ट्राईक वरती येणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र पहा स्टँड वरती जाऊन आदळलाय आणि फलंदाज मात्र डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल. कौतुक केलं जाईल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज संतोष पाटणे यांचं, कारण की आपण पाहतोय ज्या अँगलने गोलंदाजी टाकतायत त्या अँगल मध्ये फलंदाजाला फसवलं गेलंय. मी म्हटलं होतं राहुल यांना शांत थांबवून चालणार नाहीये, येणाऱ्या फलंदाजाला कान मंत्र द्यावा लागेल, स्ट्राईक वरती यावं लागेल, सूत्र हाती घ्यावी लागतील आणि आपला क्लास इथे मात्र दाखवावं लागेल. ज्या मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले असेल ऋतिक याची खेळी, ज्याच्या बॅटिंगमधून 6 षटकार 1 चौकार अर्थातच 46 धावांची खेळी आपण पाहिली असेल, ही खेळी आठवावी लागेल आणि इथे मात्र त्याच पद्धतीची खेळी या विकेट वरती सोपं नाहीये आणि अवघडही नाहीये. इथे मात्र चांगला चेंडू आहे, अगदी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू मिस करून चाललाय पाठीमागे. एक धाव ना चेंडू मात्र अडवलं जातोय आणि डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. विलास पाटणे अगदी तारणहारता म्हणून ज्याला संघाचा संघनायक बनवलं जातं, आज अपेक्षा आहे सावली संघाकडून या गोलंदाजाकडून, अपेक्षा मात्र पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, इथे झेल होईल का? झेल मात्र ड्रॉप झालाय. तोपर्यंत इथे काय करताय दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट, डायरेक्ट हिट आणि काम झालंय पीट बॅक टू पवेलन. या ठिकाणी पहा तुतुमय झालं होतं दोन्ही फलंदाजांमध्ये. शेवटच्या क्षणी मी म्हणेन या ठिकाणी राहुल याने रन घ्यायचा निर्णय घेतला आणि मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू पवेलन डगआउट मध्ये नशिबाची साथ लाभली नाहीये. आम्ही सातत्यपूर्ण सांगत होतो राहुल यांना स्ट्राईक वरती येणं गरजेचं होतं, परंतु या ठिकाणी स्ट्राईक मिळाली होती राहुल यांना. शब्द शांत तिथे खेळायचं होतं, त्या ठिकाणी मात्र चुकी केली राहुलने आणि त्या चुकीचा भुर्दंड सोसावा लागतोय तो मात्र मामुर्डी संघाला. बॅक टू पवेलन राहुल रनआउटच्या स्वरूपात माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल. या ठिकाणी गोलंदाज जर पाहिलं तर विलास संतोष पाटणे याचं कौतुक केलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 14 या अंकावरती. मी म्हणेन ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहत होतो डीप मिड विकेटला अगदी थ्रो चांगला होता, शेवटच्या क्षणापर्यंत त्या देखील क्षेत्ररक्षकाला माहिती नव्हतं की तिथे काय घडलंय आणि तिथे मात्र काय घडलं तर डायरेक्ट हिट आणि काम झालं फिट. दोन्ही संघ दरम्यान ही लढत महत्वपूर्ण लढत पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि पुढच्या फेरीमध्ये मोहाट संघाविरुद्ध सामना करावा लागेल. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय याला चेंडू मात्र वाईट पाहायला मिळतोय. वाईट +1 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहू शकाल. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आज खऱ्या अर्थाने चांगलं नियोजन आहे आणि संघ देखील वेळेवरती उपस्थित झालेत आणि मॅच देखील अगदी चांगले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा लाईनवरती भरकटलाय चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या नव्हे तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. इथे मात्र वाईट चेंडू लगातारचे इथे वाईट आपण टाकताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अक्षय मात्र या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज
थोडासा आपण पाहिलं तर वाईट गोलंदाजी टाकत असताना गोलंदाज या ठिकाणी चेंज आपल्याला पाहायला मिळेल. अक्षयच्या जागेवरती नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती कोण येतील आणि इथे मात्र गोलंदाज आपण पाहू शकाल. संतोष ना कोण आहे? संतोष का श्रेयश या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा देखील आपोआप आदराने झुकतात. इथे मात्र आपण संशयाने या ठिकाणी या संघाकडे पाहायला जात आहे. ते मात्र या ठिकाणी चांगला खेळ केला तर नक्कीच आपल्याकडे बघणाऱ्यांच्या नजरा देखील आदराने झुकतील. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय मामुर्डी संघ थोडासा या ठिकाणी कुठेतरी बॅकफुटला आहे. फ्रंट फुटला यायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी मित्रांनो हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे आहे ती ताकद तुमच्या मनगटामध्ये असली पाहिजे. इथे ताकद आहे. फलंदाज आपण पाहतोय अविनाशाच्या मनगटामध्ये. पहिलाच चेंडू या ठिकाणी पहा. अगदी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काही वादळे तुम्हाला विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. या वादळांचा तुम्हाला सामना करावा लागतो. इथे सामना करायचा आहे तो मात्र या ठिकाणी मामुर्डी संघाला. फटका चांगला आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वन बाउंड चेंडू सीमारेषेकडे जातोय. तोपर्यंत काय घडतंय? अगदी चेंडू तिथे काय घडेल पंच सांगतायत की चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी येतोय या ठिकाणी. मोक्याच्या क्षणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील पहा क्षेत्ररक्षण अगदी सुंदर पाहायला मिळालं. ज्या क्षेत्ररक्षकाचा आपण वारंवार कौतुक करतोय पहा. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 6 नंबर 45 नंबरची जर्सी घातली आहे. तिथे मात्र आपल्या संघासाठी नक्कीच बॉल अडवला आणि तिथे मात्र पाहिलं तर 3 धावा नक्कीच रोखू शकला. तिथे मात्र चेंडू सोडला असता तर कदाचित हा देखील आपल्याला चौकार पाहायला मिळाला असता. फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चालला आहे. इथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाजाचा खेळ देखील संपला जातोय. इथे संकटामध्ये आहे मामुर्डी संघ. या संकटातून कोण बाहेर काढणार हे देखील पाहावं लागेल. परंतु एका पाठोपाठ एक मोहरे टिपत चाललेत या ठिकाणी सावली संघाचे गोलंदाज. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अडचणीच्या वाटेवरती आपण पाहतोय या ठिकाणी मामुर्डी संघ. मामुर्डी संघ थोडासा अडचणीत आहे. या अडचणीतून मार्ग शोधता शोधता आपण पाहतोय विजयाकडे वाटचाल करण्यापासून वंचित राहील का? कारण की आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आज या स्पर्धेचं आयोजन अगदी सुंदर आपल्याला पाहायला मिळतंय. आयोजक कमिटीचा मानावत इतका आभार खूप कमीच आहेत. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत आणि या देखील चेंडू आपल्याला वाईट टाकलाय आणि खराब चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये अगदी मान्यवर या स्पर्धेसाठी आज खऱ्या अर्थानं उपस्थित राहणार आहेत आणि त्याच मान्यवरांच्या उपस्थितीसाठी आज या आयोजक कमिटीच्या वतीने सुंदर असं डेकोरेशन स्पर्धा, एक खूप मोठी लाख मोलाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. करंडी ग्रामस्थ आणि करंडी संघाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अक्षय या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण. इथे मात्र फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. इथे मात्र कॅचची संधी. निखिल मात्र जेल पर्यंत पोहोचलाय आणि इथे मात्र जेल टिपला जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
सावली संघ आणि मामोर्डी संघ यांच्या दरम्यान ही लढत आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं दोन्ही संघादरम्यान लढत एक महत्वपूर्ण लढत आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि मोहाट संघाविरुद्ध 2 हात करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर शांत असं वातावरण आहे आणि या शांत वातावरणामध्ये जर पाहायला गेलं तर संघ मात्र अडचणीत आपण पाहतोय. या ठिकाणी मामुर्डी संघ सावली संघाचा या ठिकाणी चांगला खेळ राहिला आहे. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला इथे ट्रॅव्हल झालाय. 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषे पार येतो. या ठिकाणी शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय चौकार, परंतु वेळ निघून गेली आहे मित्रांनो. या ठिकाणी सावली संघ आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना. षटक क्रमांक या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अक्षय टाकत होते. 3 षटकांचा या ठिकाणी कालावधी संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचते. 28 धावा. वेळ गेलेली नाही आहे मी म्हणेन अजूनही. 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 26 धावा. म्हणजे मॅच अजून संपलेली नाहीये. मी अजून हारलेलो नाहीये. या विकेटवरती जर पाहिलं ना तर एका षटकामध्ये 20 ते 25 धावा येताना आम्ही कालच्या दिवसापासून पाहिल्यात, परंतु इथे खचून चालणार नाहीये. दम दाखवा लागेल. 10 का दम या ठिकाणी दाखवा लागेल. तो मात्र या ठिकाणी मामुर्डी संघाला. या ठिकाणी आपण फलंदाजीसाठी जर पाहिलं तर सुजित आणि अविनाश यांना पाहायला मिळते, परंतु जी बॅटिंग लाईन होती ना ती मात्र इथे मोडून काढली या गोलंदाजाने. निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. 4थं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. निखिल आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. चांगला परफॉर्मन्स फलंदाजीतून चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये हादरा पाहायला मिळतोय. विकेट पाहायला मिळते आणि इथे मात्र जर पाहिलं तर विकेट आणि विकेटच एका दिशेने पडसड पाहायला मिळते. संघ या ठिकाणी अडचणीत असताना पडसड आपल्याला पाहायला मिळते. कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ टिकत नाहीये आणि एकापाठोपाठ एक फलंदाज हे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष्यात जिंकलात तर असे जिंका की सर्व जिंकण्याची सवयच आहे आणि हारलात तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही संघ संघर्ष करत असताना लढाई कोण जिंकणार, पुढच्या फेरीमध्ये दाखल कोण होणार. इथे मात्र पहा अगदी वेगाने तेज तर्रार चेंडू भन्नाट आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपण पाहायला तर डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. जिंकण्याची मजा तेव्हाच येते मित्रांनो जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. इथे तुम्ही हरण्याची वाट पाहू नका, तर तुम्ही संघर्ष करा. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करा आणि चांगला खेळ करत असतानाच आपण जे प्रयत्न असतात त्या प्रयत्नांपर्यंत पोहोचू शकतो. या ठिकाणी सावली संघ चांगला प्रयत्न करतोय. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच मात्र सुटली जाते आहे. नशिबाची साथ लाभली आहे, परंतु आता मात्र म्हणेन इथे निखिलचं कौतुक केले जाईल ज्याने आपल्या संघाला चांगली धावसंख्या उभी करून दिली. त्याच्या बॅटिंगमधून जर पाहिले गेले तर 3 षटकारांची खेळी आणि त्यातच 2 षटक या ठिकाणी हातात असताना चांगली गोलंदाजी या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आहे आणि बाउन्स इथे आपण पाहिल्यानंतर अगदी इथे मात्र डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निखिलचं कौतुक केले जाईल. निखिल आपल्या संघासाठी आज चांगला परफॉर्मन्स करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. कासवाच्या गतीना का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिम्मत ठेवा. इथे मात्र चांगला फटका आहे. लेग साइडला चेंडू चाललाय. तिथे मात्र 1 धाव पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 4 षटकांच्या अखेरीस जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 30 या धावसंख्येवरती. इथून पुढे अजूनही 24 धावांची गरज आहे. शेवटचं षटक मार्गस्थ या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक वरती सावली संघाकडून गोलंदाज
श्रेयस मस्कर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये इथे 2 धावा मात्र ऍड केली जातील. मॅच अजून संपलेली नाहीये, मी अजून हरलेलो नाहीये. 6 चेंडू आणि 22 धावा या ठिकाणी करावे लागतील. त्या मात्र मामुर्डी संघाला. फ्री हिटचा चेंडू आहे. उघडे डोळा नीट चेंडू आहे. पुढचा फ्री हिट पाहतोय. फ्री हिटचा चेंडू फलंदाज इथे मात्र पहा यॉर्कर लेनचा चेंडू अगदी कार्पेटच्या साह्याने खेळून काढला. एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि 21 धावा. एखादा मोठा ब्लास्ट, एखादी मोठी बाउंड्री, एखादा मोठा चटका, एखादा मोठा फटका येईल का? इथे देखील डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. मी म्हणेन या ठिकाणी सावली संघ अगदी चांगली गोलंदाजी करत असताना मामुर्डी संघाला पहिल्या षटकापासून रोखून ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र सावली संघ. आज चमचमत्या ट्रॉफ्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक, एक सुंदर असं ट्रॉफ्या या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला येथे मिळालंय ते सन्माननीय आदरणीय माननीय श्री अंकुश बाबा कदम, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्वराज्य पक्ष यांच्या माध्यमातून रोख रुपये 50,000 एक. तसेच जावलीचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले 25,000 एक रोख रुपये. श्री ज्ञानदेवची राजने साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून रोख रुपये आम्हाला लाभले. तसे तृतीय पारितोषिक या ठिकाणी माननीय श्री चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला लाभले रोख रुपये 15,000 व आकर्षक चषक. ही सारी खूप सारी बक्षिसं आहेत आणि आज खऱ्या अर्थानं ह्या बक्षिसांसाठी हा मोठा अट्टहास ठेवलाय. तो प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये आपला दमखम दाखवत असताना चांगलं या ठिकाणी संघर्ष करतोय. सावली संघाकडून आपण जर पाहिला तर अगदी चांगला संघर्ष राहिलाय आणि इथे मात्र जर पाहिलं तर शेवटचं षटक इथे आपण पाहतो. श्रेयस हा देखील चांगली गोलंदाजी करतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आहे परंतु तिथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीपला. तिथे कव्हर केलं जात आहे, गॅदर केला जातोय चेंडू. तोपर्यंत एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. त्या मात्र या ठिकाणी 38 या अंकावरती. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. लेग साईडला या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. तिथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव मात्र मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी श्रेयस यांचं देखील चांगलं पाहायला मिळालं आणि 5 षटक या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि या ठिकाणी हार्ड लक मी म्हणेन मामुर्डी संघ. बेस्ट ऑफ लक पुढच्या पेढीसाठी आपण पाहू शकाल. अर्थातच दोन्ही संघ या ठिकाणी या टॉस का बॉस मध्ये टॉस करण्यासाठी मोहाट संघाचे संघ नायक आणि